बदलापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात पसरत आहे। अत्याचाराच्या घटनेचा निषेध तसेच महायुती सरकारला जाग येण्यासाठी उद्या महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। यावर माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी तसेच सभापती गणेश कवडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। घटक पक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन या ठिकाणी या सरकारचा याच्यामध्ये काय आहे, या 18 वर्षापेक्षा वर्ष झाले असेल त्यांना कायदा पण किती झालेला आहे। त्यांच्याकडे नंबर शाळेत कॉलेजमध्ये दिला जातो, दिला असा सेल आहे, पण ह्या अल्पवयीन मुली असतील किंवा ज्यांना माहीत नाही यांनी कुणाकडे जायचं। निवेदनामध्ये आम्ही मागणी करणार आहे SP साहेबांना, कारण आपल्या देशाच्या कायद्यामध्ये कुठलीही महिला पोलीस स्टेशनला गेली तर तिची तक्रार विनयभंगाशी असो किंवा अत्याचाराशी असो ती घेतली जाते। सामान्य सर्वसामान्य घरातले सगळे उपस्थित राहणार आहेत, त्याच्यामुळं तिथं काही सभा नाही, तिथं आम्हाला फक्त एक विनंती आणि आवाहन करायचं की आताच काही तासापूर्वी उद्धव साहेबांनी सांगितलंय महाविकास आघाडीच्या वतीने की पूर्ण दिवसाची जी बंद होती ती दुपारी 2 पर्यंत निदान निम्मा दिवस एका लंच हाफ पर्यंत ती बंद पुकारण्यात यावा। त्यांना देखील विनंती आहे की आपण दुपारी 1 पर्यंत या बंदमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा। या बंदमध्ये आपण याच्यासाठी सहभाग घ्यावा की आपल्याला देखील संस्थांना आम्ही त्या ठिकाणी अपील करतो, आपल्या माध्यमातून देखील नगरकरांना आम्ही अपील करतो की उद्या सकाळी या बंदमध्ये किंवा याच्यामध्ये आपण सामील व्हावं। आम्हाला माहिती आहे की सण उत्सवाचे दिवस आहेत, दहीहंडी आले, गणपती आले, सगळे सण त्या मित्रमाहिती या गोष्टींकडे लक्ष नसेल किंवा एकीकडे आपण बहिणी बाळांना सुरक्षित सांभाळू शकत नसेल तर या गोष्टी समाजाने पुढे येऊन जागं व्हावं लागेल, समाजाला या ठिकाणी बाहेर यावं लागेल, रोडवर उतरावं लागेल। म्हणून 24 तारखेला सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी महाविकास आघाडी आणि संपूर्ण नगरकर याच्यामध्ये विविध संस्था असतील, घटक पक्ष असतील, आमच्या महाविकास आघाडीचे त्यांनी देखील यावं, न्यायालय सारख्या इतर संस्था असतील त्यांनी यावं, पालकांची संघटना आहे विविध शाळेंमध्ये त्यांनी देखील यामध्ये यावं आणि आपल्याला ज्या मागण्या आपल्या आहेत त्याच्यामध्ये CCTV बसवले गेले पाहिजे, त्याच्यामध्ये मुला-मुलींना बाथरूमची, टॉयलेटची स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे, तिथं मुलींची शाळा हॉस्पिटल सारखी सेवा देणाऱ्या ठिकाणी सेविका असतील त्या देखील सुरक्षित आहेत आणि म्हणून त्याची चीड आणि याचा मनस्ताप त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला झालेला आहे। त्या घटनेचा निषेध करण्यासाठी माननीय पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे सगळेच नेते यांनी 2 दिवसापूर्वी अनागोदी सरकार जे आपल्याच मस्तीत मशगूल आहे अशा सत्ताधाऱ्यांना जागेवर आणण्यासाठी आणि हे सरकार चाललंय तरी कोणत्या दिशेने, म्हणून सर्वसामान्यांचं जीवन बेहाल झालेलं आहे। शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली सुरक्षित नाही। बदलापूरची घटना झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी दिरंगाई झाली, आपण पाहिलं असेल की एक दिवस पूर्ण 12 तास 14 तास झाले तरी त्याची साधी कंप्लीट देखील त्या संस्थेने केली नाही आणि ज्या पालकांना समजल्यानंतर पालक पोलीस स्टेशनला गेले। बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आणि समाजाला जाग येण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आपली बहीण सुरक्षित करण्यासाठी उद्याचा हा बंद महाविकास आघाडी आणि सगळ्याच समाजातील संवेदनशील मनाच्या लोकांनी त्या ठिकाणी यावं। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आताच पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय, महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींनी सांगितलं उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत हा बंद आपण सगळ्यांनी पाळायचा आहे। हा बंद फक्त राजकीय नसून हा सामाजिक बंद आहे। आम्ही जरी राजकीय व्यक्ती सगळेजण असलो तरी आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून उद्या एक नगरकर, एक महाराष्ट्रातले नागरिक म्हणून त्या ठिकाणी येणार आहे। आपण देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं। सगळ्या स्वयंसेवी संस्था असतील, त्याचबरोबर गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, आम्ही त्यांना देखील आपल्या माध्यमातून खरं तर आवाहन करतो की समाजामध्ये ही वृत्ती फार वाढत चालली
जर का 4 वर्षाची चिमुकली सुरक्षित नसेल तर मग सुरक्षित कोणती बहीण राहणार आहे? आणि म्हणून हे समाजातील हे विदारक जे चित्र तयार झालेलं आहे याला कुठेतरी मूठमाती देण्यासाठी, कडक शासन होण्यासाठी, खरं तर जसं आता अभिषेकराव म्हणले की त्यांना फाशी दिली पाहिजे, पण फाशी द्यायला आपली जी प्रोसेस आहे ती एवढी लांब आहे, एवढी मोठी आहे की त्याच्यात वर्षानुवर्ष निघून जातात. म्हणून याच्यावर कुठेतरी जरब आणण्यासाठी शक्ती जो कायदा त्यावेळेस सगळ्यांनी त्याची पुढाकार घेऊन बोलले, पण तो कायदा अजूनपर्यंत अंमलात आला नाही. अशा काही गोष्टी आहेत की ज्या मागे पडलेल्या आहेत, तर त्या पुढे आणण्यासाठी ह्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. मग त्यावेळेस आपण विचार करायचा की त्यावेळेस एकत्र आलो नाही. आपल्या घरापर्यंत ह्या गोष्टी येऊन ठेपलेल्या आहेत. त्याच्यामुळे समाजाने जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे. उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्या लोकांनी बहीण बाळासहित सगळ्यांनी विथ फॅमिली म्हटलं तरी हरकत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी यावं. ज्या महाराजांनी स्त्रीचं संरक्षण कसं करावं, या राजमाता जिजाऊंनी जो आदर्श या महाराष्ट्राला घालून दिला, तो महाराष्ट्र आता बरबडत चाललेला आहे. त्याला कुठेतरी पहिल्या स्थितीवर आणायचं असेल तर आपल्या सगळ्यांना सामूहिक प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. उद्या आपण मोठ्या संख्येने यावं, एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये महिला माता भगिनी, विद्यार्थिनी, युवती, लहान मुली, बालकांवर वाढत्या अत्याचाराच्या घटना वाढत चालल्याने आता जी बदलापूर येथील झालेली घटना 2 चिमुरड्या लहान मुलींवर जी घडली, याच्यासाठी या महाराष्ट्राच्या राज्य सरकारला, गृहमंत्र्यांना, त्यांच्या मंत्रिमंडळाला जाग येण्यासाठी महाराष्ट्राची बंदची हाक महाविकास आघाडीतील नेते, सर्व आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले आणि सगळ्या वरिष्ठांच्या नेत्यांच्या आदेशानुसार उद्या नगर शहरातही देखील बंदची हाक या ठिकाणी पुकारलेली आहे. आम्ही देखील सर्व व्यापाऱ्यांना, विविध घटकातील सर्व नगरकरांना या ठिकाणी दुपारी 2 पर्यंत या ठिकाणी बंदाची आव्हान आणि विनंती या ठिकाणी करतो. खरं तर महाराष्ट्र सरकारला जसे राज्यातले उद्योगधंदे हे इतर राज्यात न्यायचे असतात, कमर्शियल ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये राजकीय लोकांचं भलं कसं होईल याकडे प्रामुख्याने लक्ष असतं. जेवढी लाडकी बहीण योजना ही महत्वाची आहे, तेवढ्याच महत्वाच्या बाबी महिला सुरक्षतेच्या आहे, बहिणींच्या सुरक्षेच्या आहे, विद्यार्थ्यांवर घडलेल्या अत्याचारांचा आहे. आणि त्यासाठी या राज्य सरकारमध्ये आपण एखादा कायदा घटना ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तयार होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की आपण त्याच्यामध्ये जे संबंधित आरोपी आहे बदलापूरच्या घटनेमध्ये, त्याच्यामध्ये त्यांच्या अंतर्गत SIT लावू, फास्ट ट्रॅकमध्ये हे करू. परंतु महाराष्ट्र जनतेच्या, महिलांच्या, माता भगिनींच्या भावना या आहेत की यांना, या आरोपींना कठोर ही शिक्षा झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा म्हणजे ही फाशीच झाली पाहिजे. आणि फाशीची शिक्षा, याची घटना, याची दुरुस्ती करण्यासाठी किंवा ती पारित करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाला तो अधिकार आहे. तर आम्ही आता एखादी घटना ज्यावेळेस घडती तर समाज पेटून उठतो. 2 दिवस ती आग त्या ठिकाणी असते, परंतु 2 दिवसानंतर या घटनांची आग हळूहळू विझत चालते. आता कुठंतरी महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि यासाठी उद्या छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये महाराजांना पुष्पहार अर्पण करून अनेक महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी असतील, आत्ताच सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजीराजे कदम, विक्रम भैया राठोड, सर्व वरिष्ठ सगळे नेते मंडळी, पदाधिकारी, नगरसेवक, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या, काँग्रेस पक्षाचे किरण काळे, त्यांचे सर्व सहकारी, असे सगळेजण उपस्थित राहणार आहेत. तर सर्वसामान्य जनतेला, सगळ्यांना या ठिकाणी आम्ही विनंती करतो, उद्याच्या महाराष्ट्र बंदसाठी आपण आपला सहभाग करून आम्हाला सहकार्य करावे.